रामदूत हनुमान 25 प्रश्न. प्रश्न 1. श्रीरामांची प्रथम भेट होताना हनुमानाने कोणत्या वेशात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला? ऑप्शन ए ऋषी, ऑप्शन बी ब्राह्मण, ऑप्शन सी सैनिक, ऑप्शन डी व्यापारी. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे श्रीरामांची प्रथम भेट होताना हनुमानाने ऑप्शन बी ब्राह्मण वेशात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्न क्रमांक 2. समुद्र ओलांडताना हनुमानाची बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्यासाठी देवतांनी कोणाला पाठवले होते? ऑप्शन ए सिंहिका, ऑप्शन बी सुरसा, ऑप्शन सी लंकिनी, ऑप्शन डी त्रिजटा. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे समुद्र ओलांडताना हनुमानाची बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्यासाठी ऑप्शन बी सुरसा याच देवतांनी पाठवले होते. प्रश्न क्रमांक 3. लंकेत प्रवेश करताच हनुमानाचा सर्वप्रथम सामना कोणाशी झाला? ऑप्शन ए रावण, ऑप्शन बी मेघनाद, ऑप्शन सी लंकिनी, ऑप्शन डी विभीषण. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे लंकेत प्रवेश करताच हनुमानाचा सामना सर्वप्रथम ऑप्शन सी लंकिनीशी झाला होता. प्रश्न क्रमांक 4. अशोक वाटिकेत सीतेला भेटण्यापूर्वी हनुमान कुठे लपून बसले होते? ऑप्शन ए विहिरीजवळ, ऑप्शन बी झाडाच्या फांदीवर, ऑप्शन सी राजवाड्यात, ऑप्शन डी गुहेत. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे अशोक वाटिकेत सीतेला भेटण्यापूर्वी हनुमान ऑप्शन बी झाडाच्या फांदीवर लपून बसले होते. प्रश्न क्रमांक 5. सीतेचा विश्वास संपादन करण्यासाठी हनुमानाने कोणती वस्तू दाखवली? ऑप्शन ए धनुष्य, ऑप्शन बी रामाची मुद्रिका, ऑप्शन सी बाण, ऑप्शन डी मुकुट. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे सीतेचा विश्वास संपादन करण्यासाठी हनुमानाने ऑप्शन बी रामाची मुद्रिका वस्तू दाखवली होती. प्रश्न क्रमांक 6. अशोक वाटिकेचा विध्वंस केल्यानंतर हनुमानाने रावणाच्या कोणत्या पुत्राचा वध केला? ऑप्शन ए मेघनाद, ऑप्शन बी अतिकाय, ऑप्शन सी अक्षय कुमार, ऑप्शन डी नरांतक. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे अशोक वाटिकेचा विध्वंस केल्यानंतर हनुमानाने रावणाच्या ऑप्शन सी अक्षय कुमार या पुत्रास वध केला होता. प्रश्न क्रमांक 7. रावणाच्या दरबारात हनुमानाला ठार मारण्यास कोणाने विरोध केला? ऑप्शन ए कुंभकर्ण, ऑप्शन बी मंदोदरी, ऑप्शन सी विभीषण, ऑप्शन डी प्रहस्त. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे रावणाच्या दरबारात हनुमानाला ठार मारण्यास ऑप्शन सी विभीषण यांनी विरोध केला होता. प्रश्न क्रमांक 8. रामायणातील कोणत्या कांडात हनुमानाच्या पराक्रमाचे सर्वाधिक सविस्तर वर्णन करण्यात आले आहे? ऑप्शन ए अयोध्याकांड, ऑप्शन बी अरण्यकांड, ऑप्शन सी सुंदरकांड, ऑप्शन डी उत्तरकांड. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे रामायणातील ऑप्शन सी सुंदरकांड या कांडामध्ये हनुमानाच्या पराक्रमाचे सर्वाधिक सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 9. लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्याचा सल्ला कोणत्या वैद्याने दिला होता? ऑप्शन ए चरक, ऑप्शन बी धन्वंतरी, ऑप्शन सी सुषेण, ऑप्शन डी अगस्त्य. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्याचा सल्ला ऑप्शन सी सुषेण या वैद्याने दिला होता. प्रश्न क्रमांक 10. संजीवनी ओळखता न आल्यामुळे हनुमानाने काय केले? ऑप्शन ए रिकामे परतले, ऑप्शन बी संपूर्ण पर्वत उचलला, ऑप्शन सी दुसरी वनस्पती आणली, ऑप्शन डी जांबुवंताला बोलवले.
प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे संजीवनी ओळखता न आल्यामुळे हनुमानांनी ऑप्शन बी संपूर्ण पर्वत उचलला होता. प्रश्न क्रमांक 11 हनुमानाला स्वतःच्या शक्तीची आठवण करून देणारे ज्येष्ठ वानर कोण होते? ऑप्शन ए नल, ऑप्शन बी नील, ऑप्शन सी जांबुवंत, ऑप्शन डी अंगद. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे हनुमानांना स्वतःच्या शक्तीची आठवण करून देणारे ज्येष्ठ वानर होते. ऑप्शन सी जांबुवंत. प्रश्न क्रमांक 12 इंद्राच्या वज्रामुळे हनुमानाच्या शरीराच्या कोणत्या भागाला दुखापत झाली? ऑप्शन ए हात, ऑप्शन बी पाय, ऑप्शन सी हनुवटी, ऑप्शन डी छाती. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे इंद्राच्या वज्रामुळे हनुमानाच्या शरीराच्या हनुवटी या भागाला दुखापत झाली होती. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 हनुमानाला मारुती हे नाव कोणत्या देवतेशी संबंधित असल्यामुळे मिळाले? ऑप्शन ए शिव, ऑप्शन बी सूर्य, ऑप्शन सी वायुदेव, ऑप्शन डी इंद्र. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे हनुमानांना मारुती हे नाव ऑप्शन सी वायुदेव या देवतांशी संबंधित असल्यामुळे मिळाले. प्रश्न क्रमांक 14 हनुमानाने सूर्यदेवांकडून कोणते ज्ञान प्राप्त केले? ऑप्शन ए धनुर्विद्या, ऑप्शन बी वेद व शास्त्रांचे ज्ञान, ऑप्शन सी संगीत, ऑप्शन डी आयुर्वेद. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे हनुमानांनी सूर्यदेवतांकडून ऑप्शन बी वेद व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. प्रश्न क्रमांक 15 महाभारतात भीमाचा गर्व दूर करण्यासाठी हनुमानाने कोणते रूप धारण केले? ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वृद्ध वानर, ऑप्शन सी साधू, ऑप्शन डी गरुड. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे महाभारतात भीमाचा गर्व दूर करण्यासाठी हनुमानांनी वृद्ध वानराचे रूप धारण केले होते. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर हनुमान विराजमान असल्यामुळे काय मानले जाते? ऑप्शन ए रथ अधिक वेगवान झाला, ऑप्शन बी रथाचे संरक्षण झाले, ऑप्शन सी युद्ध थांबले, ऑप्शन डी बाण संपले नाहीत. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर हनुमान विराजमान असल्यामुळे ऑप्शन बी रथाचे संरक्षण झाले. प्रश्न क्रमांक 17 हनुमानांना चिरंजीवी मानण्यामागील प्रमुख कारण काय आहे? ऑप्शन ए अमृतपान, ऑप्शन बी देवतांचे वरदान, ऑप्शन सी तपश्चर्या, ऑप्शन डी ब्रह्मज्ञान. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे हनुमानांना चिरंजीवी मानण्यामागील प्रमुख कारण आहे ऑप्शन बी देवतांचे वरदान. प्रश्न क्रमांक 18 माता सीतेने हनुमानांमार्फत श्रीरामांना कोणती वस्तू पाठवली? ऑप्शन ए अंगठी, ऑप्शन बी चुडामणी, ऑप्शन सी हार, ऑप्शन डी मुकुट. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे माता सीतेने हनुमानांमार्फत प्रभू श्रीरामांना ऑप्शन बी चुडामणी ही वस्तू पाठवली. प्रश्न क्रमांक 19 हनुमान चालिसाची रचना कोणत्या संत कवीने केली? ऑप्शन ए समर्थ रामदास, ऑप्शन बी तुलसीदास, ऑप्शन सी एकनाथ, ऑप्शन डी नामदेव. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे हनुमान चालिसाची रचना ऑप्शन बी तुलसीदास या संत कवीने केली. प्रश्न क्रमांक 20 समुद्र ओलांडताना हनुमानाच्या सावलीला पकडणारी राक्षसी कोण होती? ऑप्शन ए सुरसा, ऑप्शन बी सिंहिका, ऑप्शन सी लंकिनी, ऑप्शन डी त्रिजटा. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे समुद्र ओलांडताना हनुमानाच्या सावलीला पकडणारी राक्षसी होती ऑप्शन बी सिंहिका. प्रश्न क्रमांक 21
हनुमानजींचा जन्म कोणत्या पर्वतावर झाला होता? ऑप्शन ए अंजनेरी पर्वत, ऑप्शन बी द्रोणगिरी पर्वत, ऑप्शन सी गंधमादन पर्वत, ऑप्शन डी ऋष्यमूलक पर्वत. प्रश्न क्रमांक 21 चे उत्तर आहे हनुमानजींचा जन्म हा ऑप्शन ए अंजनेरी पर्वतावर झाला होता. प्रश्न क्रमांक 22 हनुमानजींना कोणत्या देवतेचा अंश मानले जाते? ऑप्शन ए भगवान विष्णूंचा, ऑप्शन बी भगवान शिवांचा, ऑप्शन सी भगवान ब्रह्मांचा, ऑप्शन डी देवेंद्र इंद्रांचा. प्रश्न क्रमांक 22 चे उत्तर आहे हनुमानजींना ऑप्शन बी भगवान शिवांचा अंश मानले जाते. प्रश्न क्रमांक 23 हनुमानजींनी समुद्र पार करताना कोणत्या पर्वताला झुकण्यास सांगितले होते? ऑप्शन ए द्रोणगिरी, ऑप्शन बी ऋष्यमुख, ऑप्शन सी मैनाक पर्वत, ऑप्शन डी कैलास. प्रश्न क्रमांक 23 चे उत्तर आहे हनुमानजींनी समुद्र पार करताना ऑप्शन सी मैनाक पर्वताला झुकण्यास सांगितले होते. प्रश्न क्रमांक 24 हनुमानजींचे आणखी एक नाव कोणते आहे? ऑप्शन ए पवनपुत्र, ऑप्शन बी अंजनानंदन, ऑप्शन सी मारुतीनंदन, ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24 चे उत्तर आहे हनुमानजींची वरील सर्व नावे आहेत. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 हनुमानजींना गदा खालीलपैकी कोणी दिली? ऑप्शन ए श्रीकृष्ण, ऑप्शन बी सूर्यदेव, ऑप्शन सी भगवान कुबेर, ऑप्शन डी प्रभू श्रीराम. प्रश्न क्रमांक 25 चे उत्तर आहे हनुमानजींना गदा ही ऑप्शन सी कुबेरांनी दिली होती. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.